नमस्कार, स्वादिष्ट पदार्थ मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। आपणास रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाची बर्फी ही रेसिपी पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये जरूर कळवा व सर्वांबरोबर शेअर करा। चला तर मग सुरू करूयात आजची रेसिपी। सर्वप्रथम येथे आपण एक ओला नारळ फोडून घेतला आहे। आता आपण पिलरच्या साहाय्याने त्याची साल काढून घेऊ। शक्यतो बर्फी बनवताना ताजा फोडलेला नारळच वापरा। जर फ्रीजमध्ये ठेवलेले खोबरे वापरल्यास बर्फीला पाणी सुटते व बर्फी व्यवस्थित होत नाही। आता नारळाची सर्व साल काढून झाली आहे। आपण नारळाचे बारीक काप करून घेऊ, जेणेकरून मिक्सरमध्ये नारळाचे काप व्यवस्थित बारीक होतील। आता एका मिक्सरच्या भांड्यात हे काप घेऊ व बारीक करून घेऊ। अशा प्रकारे नारळ छान बारीक करून घ्यायचा आहे। आपण पाहू शकता आपले खोबरे 1 वाटी भरले आहे। यासाठी एका कढईत 2 चमचे तूप घेऊया। तूप विरघळल्यावर त्यात खोबरे टाकूयात व व्यवस्थित तुपामध्ये 1 ते 2 मिनिटे परतून घेऊयात। आता यात आपण अर्धी वाटी साखर टाकूयात व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यात नारळाचे व साखरेचे प्रमाण समजून घेऊयात। येथे आपण 1 वाटी नारळास अर्धी वाटी साखर वापरली आहे। इथे 1/2 हे प्रमाण वापरले आहे। आता आपली साखर विरघळली आहे आणि साखरेला पाणी सुटले आहे। आता आपले मिश्रण कोरडे होईपर्यंत ते आपण शिजवून घेऊयात। आपले मिश्रण व्यवस्थित झाले आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही छोटासा गोळा करून पहा। तुम्ही पाहू शकता आपले मिश्रण एकजीव झाले आहे आणि हाताला चिकटतही नाही। याचा अर्थ बर्फीसाठी मिश्रण तयार आहे। आता एका ताटाला तूप लावून घेऊ, जेणेकरून बर्फी ताटाला चिकटणार नाही। आता आपण मिश्रण ताटात काढून घेऊ व पातळ थापून घेऊ। मिश्रण गरम असतानाच थापून घ्या, जेणेकरून ते व्यवस्थित सेट होईल। हे मिश्रण थापण्यासाठी मी इथे कलथा वापरला आहे। हवं तर तुम्ही वाटीला खालील बाजूने तूप लावून तीही वापरू शकता। आता आपण अशा प्रकारे चौकोनी आकारात आपली बर्फी थापून घेऊयात। बर्फीची जाडी तुम्ही आवडीप्रमाणे ठेवू शकता। आता यावर आपण किसलेले बदाम टाकून घेऊ। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्राय फ्रुट्स वापरू शकता। आपले थापलेले मिश्रण थोडेसे थंड झाल्यावर सुरीच्या साहाय्याने आपण काप करून घेऊयात। आता या वड्या 1 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून देऊ। यात एक काळजी घ्या की वड्या वरच्यावर सेट होऊन द्या। त्या फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नका, नाहीतर वड्यांना पाणी सुटेल। अशा प्रकारे तयार आहे आपली रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाची बर्फी। राखी बांधताना आपल्या लाडक्या भावाला जरूर खाऊ घाला। तर आपणास आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।